नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खानदेशी यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण छान पुरणपोळ्या बनवणार आहोत. तर इकडे मी 4 वाट्या चना डाळ घेतली व एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलं. तर दुपटीने पाणी लागतं, पण एखादी डाळ अशी असते की तिला थोडं जास्त लागतं, म्हणून मी 8 वाट्या न घेता 1 वाटी एक्स्ट्रा घेतली. 9 वाट्या पाणी घेतलं त्याच वाटीने. तर इकडे मी आज मैद्याच्या पोळ्या बनवणार होते. तर 4 वाटी डाळ होती, तर मी 3 वाटी मैदा घेतला. इकडे पाण्यात थोडं मीठ, हळद व थोडं तेल घालून घ्यायचं कणिक करायच्या वेळेस. तर मैदा आधीच चाळून घेतला होता. थोडं थोडं पाणी घालून छान मैद्याची कणिक करून घ्यायची. तर कणिक छान घट्ट अशी मळून घ्यायची, पातळ नाही करायची. आणि कॉटनचा रुमाल घेतला होता ओला करून, मी त्याच्यात अशी फोल्ड करून ठेवला होता रुमाल व्यवस्थित कणिक पॅक करून. आणि पूर्ण पाणी भरून घेतलं होतं पातेले आणि एका साईडला ठेवलं. 1-1.5 तास तसंच राहू द्यायचं. तर इकडे डाळ छान शिजली होती. तर थोडी डाळ मी याच्यासाठी सारसाठी काढून घेतली होती, आमटीसाठी. आणि बघा या प्रकारे छान अशी हे करून घ्यायची आधी स्मॅश, म्हणजे मग नंतर पुरणाच्या चाळणीतून काढताना जास्त मेहनत लागत नाही. तर छान मॅश करून घेतलं पुरण व त्याच्यात गरम याच्यात साखर घालून बाजूला ठेवलं. इकडे मी आमटीसाठी कांदे भाजून घेतले होते. कांदे, खोबरे, लसण, आल्याचा तुकडा, आपला गरम मसाला, लाल तिखट, हळद, जिरे, तर सगळं थोडी कोथिंबीर घालून वाटून घेतलं होतं. तर खूप छान लागते ही आमटी. आणि जे पाणी आपण काढलं होतं, थोडंच पाणी, जास्त नव्हतं डाळीत, थोडं पाणी एक्स्ट्रा टाकलं की मग पाणी भरपूर निघतं. तर मग पाणी कमी होतं डाळीचं, ते नितरवून घेतलं तेव्हा. तर अर्धी वाटी मी डाळ काढली होती, ती छान पाण्यात मिक्स करून घालून घेतली त्या आमटीमध्ये. तर आमटी होत होती मंद आचेवर, तेवढ्यात मी इकडे पुरण चाळायला घेतलं, गार झालं होतं. तर हे बघा याच्यानेच असं छान हे करायचं. खाली खोलकट अशी कढई ठेवली होती मी आणि ते मॅश करतो त्याच्याने छान करायचं, म्हणजे हाताला बोटांनाही लागत नाही चाळणी. लगेचच इकडे पुरण झाल्यानंतर मी गरम करायला घेतलं पुरण. त्याच्यात मी सुंठ पावडर व वेलची पावडर टाकून घेतली. थोडं 10 मिनिटं मंद आचेवर होऊ दिलं. थोडं घट्टच पुरण लागतं या पोळींना, जसं बोटाला चिटकत नव्हतं तर मी गॅस बंद केला. मग तर तिकडे पुरण व आमटी होईपर्यंत 1-1.5 तास झाला होता. तोपर्यंत आपली कणिक छान अशी सॉफ्ट झाली होती. थोडं तेल घ्यायचं हाताला लावता लावता, हळूच काढून घेतला, नाही तर ते पूर्ण कणिक आपल्या हाताला चिपकते. तर या प्रकारे मग छान कणकेला मी अजून मऊ करून घेतलं होतं जरा तेल लावून लावून. तर खूप छान झाली होती. तुम्ही या प्रकारे करून पहा. तर छान अशा पोळ्या करायचं ना, माझ्या मावशीकडनं शिकले होते. माझी मावशी खूप छान पोळ्या करते एकदम. तर खूप पहिल्यापासूनच ही पद्धत वापरते. फक्त कापडात न ठेवता डायरेक्टच कणकेचा गोळा पाण्यात ठेवायची मावशी, तरी खूप छान यायच्या पोळ्या. तर आता थोडा मी चेंज केला, फक्त कापडात ठेवते कणिक. तर बघा इकडे छान असे कणिक ही केल्यानंतर छोटे छोटे आपण पुरणाचे गोळे व कणकेचे गोळे घेऊन घ्यायचे. तर या प्रकारे पाती थोडी मोठी लाटायची गोळ्यापेक्षा. हळूहळू आपण मोदक जसा करतो ना, तर त्या प्रकारे आपण छान करून घ्यायचं. व एक्स्ट्रा जे पीठ येत होतं वरती, थोडंशी छान दाबायचं पहिले, त्याचं तोंड दाबल्यानंतर मग वरचं एक्स्ट्राचं पीठ काढून घेतलं. हलक्या हलक्या हाताने केल्यानं खूप छान पोळ्या येतात. तर हे बघा या प्रकारे हलक्या हाताने लाटून घ्यायची. आणि तुम्ही नवीन करत असाल तर काय करायचं, पोळपाट्याला व लाटण्याला थोडं तेल लावून घ्यायचं. मग कोरड्या पिठावरती मग पोळी लाटायची, अजिबात चिपकत नाही, व्यवस्थित येते. तर या प्रकारे करून घ्यायच्या. आणि नवीन जर तुम्ही शिकत असाल, पोळ्या फुटत असेल तुमच्या कणकीच्या, तर मैद्याच्या करा या प्रकारे. तर एकदा हळूहळू शिकलं की मग नंतर आपल्याला
कणकेच्या साध्या पिठाच्या जरी पोळ्या करायला लागलं ते तरी जमतात. तर तेल तूप घालून छान शिजवून घ्यायच्या पोळ्या तव्यावरती. तर या प्रकारे तुम्ही नक्की करून बघा. कारण कसं आपल्याला पिझ्झा बर्गर नाही आलं तरी चालेल, पण महाराष्ट्रीयन आहोत तर पुरणपोळ्या तर नक्कीच प्रत्येक गृहिणीला जमायलाच पाहिजे. तर या प्रकारे बघायच्या. दोघं साईडने छान भाजून घ्यायची पोळी. तर खूप छान अशा एकदा जमायला लागल्या ना तर खूप असं कंटाळा येत नाही पुरणपोळीचा. आवड निर्माण होते की आपल्याला जमायला लागलं तर आपणही करू असं. तर नवीन शिकत असाल तर 1-2 वेळेस वाटेल, पण नंतर खूप छान जमायला लागल्या ना तर आपोआपच आवड निर्माण होते. तर नक्की शिका तुम्ही. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. कारण अशाच झटपट रेसिपी, खानदेशी रेसिपी व पारंपरिक रेसिपी मी माझ्या रसभरीत खानदेशी यूट्यूब चॅनलवर घेऊन येत आहे. तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.